पवार सर. हा येस मॅम बोला ना. हा, डेमोक्रेसीला तुम्ही भरड मॅडम आणि शेवाळे सर आहात. हो. तर याला पण तेच आहे की आपल्या 1100च्या वरती विद्यार्थी बसलेले आहेत पहिल्या सेमिस्टरला, आणि त्याच्यामध्ये काही विद्यार्थी फेल आहेत. तर तुम्ही काय करायचं, एक्झाम डिपार्टमेंट कडून UID लिस्ट आणायचे पहिल्यांदा. म्हणजे टोटल विद्यार्थी किती असतील जनरलचे आणि प्रोफेशनलचे, UID लिस्ट आणून त्याच्यामध्ये त्या सर्व विद्यार्थ्यांची मार्क आणि रिझल्ट, पास फेल तो लिहायचा आहे. फेलचा लिहू नका, अब्सेंटचा पण लिहू नका, कारण आपण त्या विद्यार्थ्याला 3 वर्ष हे देतो आणि मग फायनल मार्कशीट आपण 3 वर्षाचं मिळून सबमिट करतो. तर या मार्कशीटवर फेल आहे, अब्सेंट विद्यार्थी मात्र तुम्ही ज्यावेळी मार्क्स भराल त्यावेळीच तुम्हाला कळतील कोण अब्सेंट आहेत ते. कारण आता जे परीक्षेला ऑनलाईन बसले तेवढ्यांचीच मार्क्स आपल्याकडे आलेले आहेत. अब्सेंट विद्यार्थ्यांची काहीच नाही आपल्याकडे. त्यामुळे आपल्याला ते UID नंबरची लिस्ट मिळाल्यानंतर त्याच्यात मार्क्स भरल्यानंतरच समजणार आहे की कोणता विद्यार्थी अब्सेंट आहे. आणि मग मार्कशीटवर अब्सेंट फेल काही लिहू नका तुम्ही. भरताना फक्त जे विद्यार्थी पास आहेत आणि ज्यांची मार्क्स आहेत पासिंगची तेवढीच भरा, बाकी अब्सेंट फेल मेन्शन करू नका. मात्र पेन्सिलने तुम्ही ते लिहा अब्सेंट किंवा फेल असेल तर. आणि त्या विद्यार्थ्यांना आपल्याला अप्रोच व्हायचंय. म्हणजे आता आपले क्लास टीचर आहेत, मेंटर्स आहेत, तर त्यांना ते नंबर्स हे करायचे, जे विद्यार्थी त्यांच्या डिव्हिजनमध्ये असतील त्यांना ते प्रोव्हाइड करायचे आणि त्या विद्यार्थ्यांना कॉन्टॅक्ट करा म्हणून सांगायचं. आणि मग परीक्षेपूर्वी त्यांची नंतर आपल्याला सेकंड सेमच्या वेळी त्यांची परीक्षा घ्यावी लागेल, तर परीक्षापूर्वी त्या विद्यार्थ्यांना इन्फॉर्म करायचं एक नोटीस काढून की हे विद्यार्थी राहिलेले आहेत, त्यांचे डेमोक्रेसीचा पेपर राहिलेला आहे, त्यांनी या पेपर बरोबर तो पेपर द्यावा. आणि पेपर पण एक आणखी आपल्याला तयार ठेवायचा आहे. जसं पाठीमागच्या वेळी आपण 50 मार्काचा म्हणजे 25 प्रश्न MCQ दिले होते, ते मराठी इंग्लिश दोन्हीमध्ये सुद्धा. तर त्यासाठी क्वेश्चन बँक पण जे आहे आपल्याला ऑलरेडी विद्यापीठाने दिलेली क्वेश्चन बँक आहे, त्याच्यामध्ये आपण एखाद दुसरा नवीन क्वेश्चन पण टाकू शकतो डेमोक्रेसी विषयी. तर ती क्वेश्चन बँक नौशादकडे ISM फॉन्टमध्ये पूर्ण टाईप करून घ्यायला सांगा, कारण प्रत्येक वेळी ते लागतंय आणि मग 25 प्रश्न टाईप केले की परत पुढच्या वेळी तो प्रॉब्लेम येतोय. चालेल चालेल. तर हे तुम्ही मिळून करायचंय, भरड मॅडम, तुम्ही आणि शेवाळे सर. ओके ओके. आणि तसे भरपूर आहे, म्हणजे 1300 तरी मुलं असतील तर आपल्याला नंबर म्हणजे शक्यतो तो पाठीमागे राहू नये सेकंड सेम नंतर. पुन्हा SY ला गेल्यानंतर फार गोंधळ होतो, ती मुलं अप्रोच होत नाहीत किंवा काही लेफ्ट झालेले असतात आणि मग त्या विद्यार्थ्याला शोधायचं कुठं हा प्रश्न येतो. तर शक्यतो जे अब्सेंट आहेत आणि फेल आहेत ती विद्यार्थी आताच आपण कॉन्टॅक्ट करून मग ते परीक्षेला बसतील अशा प्रकारे हे करायचंय. ओके ओके चालेल चालेल. मार्कशीट मी आणलेला आहे, तुम्ही पाहिजे तर डिस्ट्रीब्यूट करून घ्या विद्यार्थी, आणि त्याप्रमाणे मार्क भरायला सुरुवात करा. मात्र UID नंबरची लिस्ट आणावी लागेल. जनरलचे विद्यार्थी आहेत आणि प्रोफेशनलचे पण विद्यार्थी आहेत. ओके ओके ओके. ठीक आहे पवार सर. थँक्यू मॅम. काय काम आहे काय काम आलं तर काय चालेल. काय याच्यामध्ये अडचण काय आहे का पवार सर? नाही मॅडम काय अडचण. मिळून करायचं, काय अडचण आली काही हे प्रॉब्लेम आला तरी विचारायचं. ठीक आहे. येस मॅम थँक्यू. भरड मॅडम काय बोलल्या नाहीत? भरड मॅडमला नाही, आवाज डबल इको येईल म्हणून एकच समजलं ना काय करायचं? हो कळालं. करतो मॅडम, काय अडचण आली तर तुम्हाला विचारतो. चालेल. ओके. मग आपण आता तुम्ही सर्वजण वेळेत तिथं हजर राहिलात मीटिंगला, आणि आपलं जे काम आहे ते आपण नंतर डिस्ट्रीब्युशन मी पाठवेन कामाचं, पण तुमच्या लक्षात आलेलं आहे काय काम करायचे ते. तर सर्वांनी वेळेत उपस्थित राहिला आणि चर्चेत सहभागी झाला याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. आणि आपण इथं थांबूया.
थँक्यू मॅडम. ओके. मला